सणाची आध्यात्मिक तयारी करण्यासाठी जमलेले सर्व श्रद्धावंतांचे हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे ज्या तुमचा मुलगा वाचला आहे. ज्या तुमचा मुलगा वाचला आहे. हे येशूच्या शब्दावर विश्वास ठेवून अंमलदार आपल्या घरी निघाला. वाटेत त्याचे नोकरांनी त्याचा मुलगा कोणत्या क्षणापासून बरा झाला ते त्याला सांगितले आणि अंमलदारांची खात्री झाली व येशूवरचा विश्वास दृढ झाला. पुष्कळ वेळा आपण आपले विश्वास व्यक्त करण्यासाठी प्रभूकडून चमत्काराची अपेक्षा करतो. जुन्या करारात गिदोन यांनी परमेश्वराच्या शब्दावर विश्वास ठेवण्यासाठी परमेश्वराकडून चमत्काराची इच्छा व्यक्त केली. संत थोमा येशूचा शिष्य असूनही त्याने इतर प्रेषकांना सांगितले की मी त्याच्या हातात खिळ्यांचे व्रण आणि कुशीत बोट घातल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही. परंतु येशूने दर्शन देऊन थोमाला सांगितले की तू मला पाहतेस म्हणून विश्वास ठेवतोस, परंतु मला न पाहता जे विश्वास ठेवतात ते धन्य. प्रभूची आपणाकडून अशीच अपेक्षा आहे की आपण जरी त्याला पाहिले नाही तरी त्याच्यावर विश्वास ठेवावा. शताधिपतीने येशूला सांगितले, प्रभूजी, आपण माझ्या छत्राखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. तेव्हा येशू लोकांना म्हणाला, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. प्रभूला अपेक्षित असलेला असा विश्वास आपण आपल्या जीवनात बाळगूया आणि अशा विश्वास येशूवर ठेवण्यास आपणास कृपा व धैर्य मिळावे म्हणून या मिसा बलिदानात प्रार्थना करूया. प्रिय बंधू-भगिनींनो, पवित्र रास यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र करावे म्हणून आपल्या पापांची आपण करूया. सर्वजणांनाच सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू-भगिनीजवळ मी प्रबोध करतो की प्रभूनामी शब्दांनी कृपयाने म्हटलेली मी फार पापे केले आहेस. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध म्हणून मी तुला सर्व सत्यांना व तुम्हा बंधू-भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया कर व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकाळी जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा, विश्वाचा राजा, तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू अनिष्ट शक्तीचे विमोड करतोस व सर्व वस्तूंना नव जीवन देतोस. स्वर्गातील वा पृथ्वीवरील सर्वांनी तुझे वैभवाचा जयघोष करावा व तुझे अखंड स्तवन करावे म्हणून त्यांना सहाय कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व काळ जीवन राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या परमेश्वर ख्रिस्ताद्वारे करतो. प्रकटीकरण या पुस्तकात दिलेले वाचन वाचनाचा श्राव्य आहे. महान नगरी बाबेल बनली आहे. मी स्वतः योहानाने दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला, पडली मोठी बाबेल पडली,
ती भूतांची बसती आणि सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांच्या आश्रय, सर्व प्रकारच्या अशुद्ध आणि मंगळ पापाच्या आश्रय अशी झाली आहे. नंतर एका बलवान देवताने जागाच्या मोठ्या तळीसारख्या मोठा उतारला आणि तो समुद्रात डुंगावून उठली. अशी ती मोठी नदी बाबेल झपाट्याने टाकली जाईल आणि ह्या पुढे नदी सापडणार नाही. विना वाजवणारे गवई, बाबा वाजवणारे आणि कर्णा वाजवणारे यांच्या नाद उभ्यात ह्या पुढे ऐकू येणारच नाही. कसल्याही कारखान्याचा कोणत्याही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही आणि जागराचा आवाज तुझ्यात ह्या पुढे ऐकू येणारच नाही. दिव्याच्या पूजे तुझ्यात ह्या पुढे दिसणारच नाही आणि वधूवराचे शब्द तुझ्यात ह्या पुढे ऐकू येणारच नाही. तुझी व्यापारी पृथ्वीवर थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या ते ठिकाणी प्रसिद्धी दिली. त्यानंतर सगळ्यात मोठ्या जनसमुदायाची अशी जशी काय मोठी वाणी मी ऐकली ती म्हणाली, हालेलुया, कारण गौरव आणि सामर्थ्य ही आमच्या देवाची आहे, कारण त्याचे न्यायनिबंध सत्याची आणि नीतीचे आहे. जे मोठ्या कलावंतीने आपल्या ज्या कर्त्यांनी पृथ्वी भ्रष्ट केली तिच्या न्यायनिवाडा त्यांनी दिला आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलुया, तिचा दूध युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा देवदूत म्हणाला, हे की कोपऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य होत. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद, कोपऱ्याच्या लग्ना भोजनास बोलावलेले ते धन्य होत. पृथ्वीवर सर्व लोकांनो परमेश्वराचा जयजयकार करा. कशाने परमेश्वराची सेवा करा. हर्षगीत गात त्या पुढे या. प्रतिसाद, कोपऱ्याचे लग्न भोजनास बोलावलेले ते धन्य होत. परमेश्वर हा देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या गुणाची गरज आहोत. प्रतिसाद, कोपऱ्याचे लग्न भोजनास बोलावलेले ते धन्य होत. त्याचे उपकार स्मरण करत, त्यांच्या दारात स्तवन करत त्यांच्या पुन्हा प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नामाला धन्यवाद द्या. प्रतिसाद, कोपऱ्याचे लग्न भोजनास बोलावलेले ते धन्य होत. खरोखर परमेश्वर किती चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. त्याची सत्यता पिढ्याने पिढ्या टिकेल. प्रतिसाद, कोपऱ्याचे लग्न भोजनास बोलावलेले ते धन्य होत. जय घोष. हालेलुया, हालेलुया. तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागरूक राहा. हालेलुया. प्रभु तुम्हाला बरोबर असो. संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. नंतर तो गलिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्याच स्थळी कोणी एक अंमलदार होता. त्याचा मुलगा कफरनाहूमत आजारी होता. येशू यरूशलेमतून गलिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की
त्यावर येशू त्याला म्हणाला, तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिले वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो इमानदार त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा. येशू त्याला म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेले वचनावर विश्वास ठेवून निघून गेला आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, आपला मुलगा वाचला आहे. त्यावरून त्याला कोणत्या तासी उतर पाडू लागला हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, काल 7व्या तासी त्याचा ताप गेला. त्यावरून त्या तासी येशूने त्याला सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे. त्याच तासी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुद्यातून गलिलात आल्यावर पुन्हा ते दुसरे चिन्ह केले ते प्रभूचे ते शुभ वर्तमान. ख्रिस्ताची माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आईची उपासना आम्हास विश्वासाची जाणीव करून देते. आईच्या वचनामध्ये आपल्याला समजते की देव हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा जेव्हा आम्ही परमेश्वराविरुद्ध गेलो तेव्हा तेव्हा देवाने मानवाला पुन्हा त्याच्याजवळ आणण्यात आले आहे. अनेक प्रकारच्या संकटातून अडीअडचणीतून देवाने मानवाचा बचाव केला. त्याला आपल्या करुणेचा व मायेचा स्पर्श केला. तर प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्हाला मी एक सत्य घटना सांगतो जी मुंबईमध्ये घडली होती. एक तरुण मुलगा असतो, त्याचे नाव दिनेश असते. तो त्याच्या आई वडिलांचा एकला एक मुलगा असतो. अभ्यासमध्ये खूप हुशार, तसेच तो ख्रिस्ती कुटुंबामध्ये वाढलेला असतो. पण त्याच्या परमेश्वरावर जरा पण विश्वास नसतो. त्याचे आई वडील त्याला चर्चमध्ये जायला सांगायचे होते, पण त्याचे ऐकत नव्हता. एकदा कॉलेजमध्ये असताना तो जमिनीवर कोसळला. शिक्षकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आणि नंतर त्याच्या आई वडिलांना कळवले. त्याचे आई वडील खूप चिंतित होते. आई वडिलांनी जेव्हा डॉक्टर जवळ विचारले तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले की दिनेशला ब्रेन ट्यूमर झाला आहे, तर त्याला लवकरच ऑपरेशन केले तर मुलगा वाचेल, नाहीतर तो मरू शकतो. तर दिनेशला आई वडिलांना काय करावे ते माहीत नाही होता. त्यांनी ऑपरेशनसाठी पैसे गोळा केले. ऑपरेशन होऊन सुद्धा ते ट्यूमर तसाच होता. त्यांनी मुंबई येथील ताबोर या ठिकाणी जायला ठरवले आणि दुसऱ्या दिवशी ते ताबोरला प्रार्थना सेंटरवर गेले व त्या ठिकाणी 2-3 दिवस राहिले. जेव्हा प्रार्थना चालू होती तेव्हा फादरने सांगितले की परमेश्वर एक तरुणाचा ब्रेन ट्यूमर बरा करत आहे, पण त्याच्यासाठी त्याने त्याचा विश्वास दृढ करायला पाहिजे. जेव्हा दिनेश आणि त्याचे आई वडील ताबोरवरून आले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टर जवळ जाऊन चौकशी केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो ट्यूमर तसाच होता. तेव्हा त्याच्या आईला त्या फादरचे शब्द आठवतात. तेव्हा ती आई तिच्या मुलाकडे जाऊन सांगते की जर तू परमेश्वरावर विश्वास दृढ नाही केला तर तुझा ट्यूमर बरा होत नाही. तेव्हा त्या दिनेशला त्याच्या कृतीची खूप पश्चाताप झाली व त्याने त्याच्या आईला जोराने मिठी मारून रडू लागला व तो बोलला, मी
थोडा वेळानंतर त्याला ऑपरेशनसाठी पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायला तेव्हा काय चमत्कार झाला प्रिय बंधू भगिनींनो, त्या मुलाला असलेला तो ट्यूमर त्या ठिकाणी नव्हताच. ते सर्व पाहून डॉक्टरना विश्वास बसला नव्हता. हे सर्व घडले कारण त्याच्या विश्वासामुळे आणि त्याच्या विश्वासाने त्याला मरणाच्या दारातून ओढून आणून नवीन जीवन दिले आहे. तर प्रिय बंधू भगिनींनो, मी दृढ विश्वासाने सांगतो की येशूचे हे चमत्कार आपले हृदयाचे दार उघडण्यासाठी येशूचे एक आमंत्रण आहे. येशू आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपला प्रेमळ मालक आहे. त्याच्या प्रत्येक चमत्कार हे त्याचे आपल्यावरील अशी प्रेमाचे एक उदाहरण आहे. येशूने आपला प्रत्येक चमत्कार आपल्या स्पर्शाने व शब्दाने केला आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की आंबरदाचा आजारी मुलगा येशूच्या केवळ शब्दाने बरा झाला. प्रभू येशूने त्याच्या शब्दाचा वापर केला फक्त सैतानाला धमकावण्यासाठी, पाप्यांना क्षमा करण्यासाठी आणि आजारांना बरे करण्यासाठी, त्या चांगल्या कार्यासाठी त्याने हे त्याचे शब्द त्याने वापरला. येशूचे केवळ एक शब्दाने वा माणसाच्या विश्वासाने चमत्कार घडलेले आपण पाहतो. येशूने म्हटले, तुझा विश्वासाने तुझा मुलगा बरा झाला आहे. तर प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या रोजच्या जीवनात येशूचे स्पर्श आपल्याला होतोच, परंतु आपल्या आत्मविश्वासामुळे आपण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. विश्वासाची देणगी असणे प्रत्येक ख्रिस्ती माणसासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण देवाची स्वर्गीय कृपा प्राप्त करण्यासाठी विश्वास अत्यंत गरजेचे आहे. देवाच्या कृपेचा आणि त्याच्या स्वर्ग राज्याची किंमत समजावण्यासाठी विश्वास खूप गरजेचे आहे. आणि आपल्या जीवनात जे काही आशीर्वाद आपल्याला भेटतात ते आपला विश्वासमुळेच भेटतात. तर प्रिय भगिनींनो, आज विशेष करून या मिसा बलिदानामध्ये देवाकडे विश्वासाची देणगी मागूया, ज्या विश्वासाने आपण देवाचा प्रेमळ आणि कृपेचा स्पर्श अनुभव घेऊ शकतो. आता आम्ही सर्वजण उभे राहूया आणि आमची प्रार्थना देवासमोर अर्पित करूया. आम्ही प्रार्थना करूया. विशेष करून मार्टिना गोया, ती त्याची आज वाढदिवस साजरा करत आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो.
हे प्रभू, तुझ्या पुत्राने ज्या समर्पणाद्वारे मानवाच्या तुझ्या बरोबर समीप घडून आणला, ते समर्पण आम्ही तुला अर्पण केले आहे. या समर्पणाच्या कृपा प्रसादाने या जगात ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत आभार मानावे ते योग्य व कारणदायक आहे. तुझ्या एकल्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याला तू सनातन याजक व विश्वासचा राजा म्हणून पवित्र तेलाने अभिषेक केलास. याजक म्हणून त्याचे क्रूसाच्या वेदीवर आपल्या प्राणाचे अर्पण केले आणि शांतीदायक आशा त्या एक व परिपूर्ण बलिदानाने सर्व मानव प्राणाचा उद्धार केला. सत्य व जीवन पवित्र या कृपा न्याय प्रीती व शांती यांनी परिपूर्ण असे सनातन व सर्व व्यापक राज्य तुला म्हणजे आपल्या सर्व समर्थ विद्याला सादर करत यावे म्हणून सर्व सृष्टीवर त्याने आणले, राजपद प्रस्थापित केले आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूताच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभू, तू बरोबर पवित्र आहेस, सर्व पवित्रच्या तू उगम आहेस. पवित्र दाने पवित्र करण्यासाठी तुझे आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वच्छाने स्वीकारलेल्या आपल्या दुःखापूर्वी त्याने भाकर घेतली व तुझ्या आभार मानले व आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलेस आहे. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे हे रक्त आहे. हे तुझ्या व साऱ्या मानवाच्या पापे क्षमासाठी सरण्यात येईल. हे माझ्या आठवण्यासाठी करा. श्रद्धेच्या रसाचे आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ विद्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व कारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवतो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्ताची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांचे साक्षी तुझ्या प्रेमात उत्तर पाठ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तदायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संदेवसे तिच्या पती, सारे प्रशिक व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संत सगळ्या आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ विद्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वराकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आमची दररोजची जीवन आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला पापात नेऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारण्याच्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्ततेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. आपण एकामेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोप पहा. त्याच्या भोजनास बोलावून आलेले सर्व धन्य. Amen.
हे प्रभू येशू, तू मरण पावलास, परंतु त्याच वेळी तुझ्यामधून सर्व आत्मेचे धारण करील असा जीवनाचा झरा वाहत राहिला. देवी कृपेचा अथांग सागर साऱ्या जगासाठी खुला झाला. हे जीवनाचे झरे, हे अविनाशीतेचे सागरा संपूर्ण जगाला तुझ्या कृपेमध्ये न्याहून काढ. स्वतःला रिक्त करून आम्हावर तुझ्या दयेचा वर्षाव कर. येशूच्या कुशीतून वाहणाऱ्या अति मौल्यवान रक्तात व पाने तू आम्हासाठी ईश्वर कृपेचा झरा आहेस. मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. येशूच्या कुशीतून वाहणाऱ्या अति मौल्यवान रक्तात व पाने तू आम्हासाठी ईश्वर कृपेचा झरा आहेस. मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. येशूच्या कुशीतून वाहणाऱ्या अति मौल्यवान रक्तात व पाने तू आम्हासाठी ईश्वर कृपेचा झरा आहेस. मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. आमचे सगळे बाबा जुन्या पवित्र मानिता व तुझे राज्य व तसे सर्व तसे पवित्र इतिहासचे गुणाने बघो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला सर्वकालिक जीवन मिळावे म्हणून विश्वासचा राजा येशू ख्रिस्त त्याच्या देहाने तू आमचे पोषण करतोस. त्याच्या सर्व सुवार्थाच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास व सर्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो सर्वकाळ जीवन करतो व राज्य करतोस. प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताची शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे.